नमस्कार. आज आपण एक सुंदर अशी टोमॅटोची रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही अगदी कोणताही नाश्ता बनवा, परंतु म्हणजे हा जो आपण रेसिपी करणार आहे, तर हा पदार्थ लागतोच लागतो. असा हा सगळ्यांना लागणारा, सगळ्या स्नॅक्ससोबत लागणारा असा हा टोमॅटो केचप आपण आज बनवणार आहोत. त्यासाठी आपण टोमॅटो घेतलेले आहेत, छान लाल कलरचे आहेत. ते असे थोडे ओबडधोबड कापून घेतलेले जाडे मोठे. त्याच्यात एक कांदा कापून टाकलेला आहे, 2 कांदे मीडियम. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत लसूण. 1 गठ्ठी घेतली लसणाची आणि 2 इंच अद्रक घेतलेला आहे. त्याला छान सोलून घेतलं आहे, त्याचे काप करून घेतले आहे. आता आपण मिक्सरमधून याला बारीक करून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण त्याला बारीक करून घेतलेलं आहे आणि थोडंसं जाड बुडाच्या गंजामध्ये याला आपण ओतून घेतलेलं आहे. आता उरलेले टमाटेसुद्धा त्याच पद्धतीने आपण बारीक करून घेणार आहोत आणि पहिल्या भांड्यातच त्याला ओतून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि आपण ज्या भांड्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी जी ओतलेली आहे, तर ते त्याच्यावर आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि छान 7-8 मिनटं 10 मिनटं छान असं शिजल्यानंतर पहा त्याचा रंग किती सुंदर येतो. तर आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे आणि छान त्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि टमाटे आता खूपच असे स्वस्त आपल्याला मिळणार आहेत. तर त्यासाठी मी आज ही रेसिपी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. तर ते टोमॅटो घ्यायचे आणि घरच्या घरी आपण टोमॅटो केचप तयार करायचा. मुलांना तो खूप आवडतो, म्हणजे कशाही सोबत द्या तुम्ही, मुलांना तो केचप पाहिजेच असतो. आणि ते जो पदार्थ असतो, स्नॅक्स असतो, त्याच्यासोबत जे टोमॅटोचा हा केचप म्हणा, सॉस म्हणा, हेच जास्त खातात. अगदी चाटून पुसून बोटाने चाटून खातात. तर मुलांना द्यायचं आहे आपल्याला, तर आपण घरी सहज असा बनवून ठेवू शकतो. बघा, खूप सुंदर असा लाल रंग याला आलेला आहे आणि छान याला घट्ट होऊ द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक मसाले आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर आता हे मिरे जे आहे, तर ते जाडसर कुटून असे मी त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळे जे मसाले आहे, तर आता हे या ठिकाणी घालून घ्यायचे आहे आणि छान त्यांना शिजवून घ्यायचं आहे. तर आपण आता अर्धा चमचा दालचिनीची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर 2.5 चमचे आपण तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर 1.5 चमचा आपण मीठ घातलेलं आहे आणि साखर घातलेली आहे. जवळजवळ 7 ते 8 चमचे आपण याच्यामध्ये साखर घातलेली आहे आणि छान याला आपण पुन्हा हलवून घ्यायचं आहे. साखरेला मिठाला पाणी सुटल्यामुळे पुन्हा आणखी हे पाणी आपल्याला छान आटून घ्यायचं आहे आणि मसाल्याचे अर्कसुद्धा यामध्ये छान उतरतील. तर या ठिकाणी आपण जे केचप बनवत आहेत, तर ही जी प्युरी आहे, तर हिची टेस्ट घेऊन आपण पाहू शकतो आणि काही मसाले आपल्याला कमी जास्त करायचे असेल तर या ठिकाणी आपण करू शकतो. नंतर आपल्याला ही प्युरी जी आहे, तर ही गाळून घ्यायची आहे, कारण सुरुवातीला आपण सालासकटच आपण हे जे टमाटे होते, तर ते त्यामध्ये घातलेले आहे आणि सालं आणि बिया जे टोमॅटोचे आहेत, तर त्या यामध्ये चाळल्यामुळे निघून जाईल आणि अगदी सॉफ्ट असा, स्मूथ असा आपला हा टोमॅटो केचप तयार होईल. त्यासाठी आपल्याला हे सालं आणि बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. आता हे मी दुसऱ्या पातेल्यात किंवा गंजामध्ये गाळून घेतलेलं आहे आणि ते जाड असा गंज तो माझा आहे आणि आपण थोडा मोठा गंज घेतला तरी चालेल, कारण हे जेव्हा आपण उकळतो त्यावेळेला फट असं ते बाहेर शिंतोडे त्याचे उडतात.
पण आता नंतरची जी प्रोसेस आहे तर ही आपल्याला आता मंद गॅसवर म्हणजे कमी गॅसवर करायची आहे. त्यामुळे हा गंजहीसुद्धा चालेल. बघा आपण या ठिकाणी गॅस अगदी कमी करून घेतलेला आहे आणि या मंद अशा आचेवर पुन्हा आपल्याला 7 ते 8 मिनटापर्यंत आपला जो केचप आहे तो घट्ट होईपर्यंत आपल्याला आटून घ्यायचा आहे. बघा एवढं सगळं निघालेलं आहे. खूप जास्त काही याच्यामध्ये सालं आणि बिया निघालेल्या नाहीत. छान आपण अशा छान गाळून घेतलेलं आहे. म्हणजे असे तळणीचे जे आपण नाश्ता वगैरे बनवतो तर याच्यासोबत आपल्याला टोमॅटो केचप हा हमखास लागतो. तर हा आपला टोमॅटो केचप आपला टिकण्यासाठी आपण त्याच्यात 3 मोठे चमचे विनेगर घातलेला आहे. त्यामुळे आपला जो सॉस म्हणा किंवा केचप म्हणा हा छान 5-6 महिन्यापर्यंत टिकणार आहे. तुमचे चिप्स आहेत बटाट्याचे, त्यानंतर फ्रेंच फ्राईज आहे, समोसा आहे, कचोरी आहे, जे स्नॅक्स आहेत त्याच्यासोबत हा केचप चालतो आणि लहान मुलांना आवडतो. त्यामुळे आपण घरी नक्की बनवा आणि बनवल्यानंतर किंवा ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की आपला हा केचप झाला की नाही ही पाण्याची जी टेस्ट आहे. तर चमच्यावर आपण थोड्या वेळ अशी आपल्या बोटाने एक रेष करायची आणि ती जर तशीच राहिली, तो पसरला नाही इकडे तिकडे आपला केचप, तर आपला हा झालेला आहे असं आपण समजायचं. आता या ठिकाणी आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि छान याला थंड होऊ द्यायचं आहे. आता जेवढा तो दिसत आहे पातळ तर याच्यापेक्षा तो छान घट्ट असा होणार आहे. आता छानपैकी हा केचप जो आहे हा थंड झालेला आहे आणि आता लाईन नसल्यामुळे थोडंसं कमी प्रकाशात तुम्हाला हे मी दाखवत आहे. तर आपण एका चिनी मातीच्या बाउलमध्ये हा केचप काढून घेतलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्तसुद्धा अजून केचप आहे. आपण काचेच्या बॉटलमध्ये सुद्धा हे भरून ठेवू शकतो. स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि उन्हात छान कोरडी तिला करून घ्यायची आणि त्यानंतर आपला केचप त्यामध्ये टाकून झाकण बंद करून घ्यायचं. छान 5 ते 6 महिन्यापर्यंत हा केचप टिकतो. धन्यवाद.